हॅलो. घरात उपलब्ध साहित्यातून आकर्षकरित्या बेबी फोटोशूट कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बाळ 1 महिन्याचं होतं तेव्हा जणू कळीचा फूल होण्याकडे प्रवास सुरू होतो. म्हणून गुलाबाची फुलं वापरून एक आकडा आणि लाल ड्रेसमधलं बाळ. दिवाळीच्या महिन्यात छोटे आकाशकंदील, झेंडूच्या माळा, दिवे, पणत्या, पारंपरिक खणाचा ड्रेस आणि झेंडूच्या फुलांचा 2 आकडा. डिसेंबर म्हणजे गुलाबी थंडी. थंड प्रदेशातील स्नोमॅन बनवण्यासाठी नॅपकिन्स, लोकरी टोपी, मफलर, परकर ब्लाऊजचं झाड, बॅकग्राऊंडला साड्या आणि लोकर देणारी मेंढीही हवीच. जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि संक्रांत. त्यामुळे तिरंगी पतंग आणि तिरंगी फुगे. फेब्रुवारी घेऊन येतो शिवजयंती. मग मावळ्याच्या जोडीला कार्डशीटची किल्ल्याची तटबंदी, भगवा झेंडा, सिल्व्हर पेपर वापरून भाल्याची टोकं, सर्वच कागदाचं. 6 महिन्याचं बाळ म्हणजे दात यायला सुरुवात. कार्डशीटचे 6 हसरे दात, कार्डशीटचीच पेस्ट आणि ब्रश. एप्रिल म्हणजे उन्हाळा. कार्डशीटचा तळपणारा सूर्य आणि दोरीवर कपड्यांबरोबर वाळणारं बाळ, चिमट्यांनी टांगलेलं. आंब्याचा सीझन घेऊन येतो मे. 8 महिन्याचं बाळ आंबा खाऊच शकतं. परकरचं खोड, आंब्याच्या फांद्या, कापडाचा झोका आणि 8 आंबे. खेळणी म्हणजे बाळाचं जगच जणू. 8 खेळण्यांसोबत पांघरुणात झोपलेलं बाळ धरून 9. बाळाचा ॲटिट्यूड दाखवणारी स्विमिंग पूलची थीम. निळ्या पार्श्वभूमीवर फ्लोटिंग टॉयजसोबत ट्यूबवर झोपलेलं क्यूट बाळ. पावलं टाकायला लागलेलं बाळ झोपवून बसवून फोटोशूट अवघडच. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सैनिकी वेश आणि हातात तिरंगा आणि पावलं टाकणारं बाळ. 1 वर्षाची चिमुकली म्हणजे आईबाबांच्या जीवनात आनंदाचे अमृतकण घेऊन आलेली लाल परीच. म्हणून पहिल्या वाढदिवसाला परीची थीम. अशा प्रकारे घरातले कपडे, साधं सोपं साहित्य वापरून आपण अतिशय आकर्षकरित्या बेबी फोटोशूट घरच्या घरी नक्कीच करू शकतो. आता अतिशय कमी साहित्यात 12ही महिन्यांचं बेबी फोटोशूट कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा. हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.